भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 5 डिसेंबर रोजी सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी खास रेल्वे गाडी चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचं निवेदन सोलापूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघटना, आधुनिक भारत रेल्वे, असंघटित कर्मचारी संघटना तसेच भीमप्रेमी आणि समविचारी विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी उपविभागीय वाणिज्य व्यवस्थापनाला दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी देशभरातून लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादनासाठी एकत्र येतात. सोलापूर हे बाबासाहेबांनी सामाजिक कार्याची प्रारंभभूमी म्हणून गौरवलेलं असल्याने जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईकडे जात असतात. त्यांच्या प्रवासासाठी गैरसोयी टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष रेल्वे गाडी व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली. विशेष रेल्वे गाडी 5 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता सोलापूरहून सुटावी, तसेच 6 डिसेंबर रोजी रात्री 11:45 वाजता मुंबई सीएसएमटी वरून परत सोडून 7 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सोलापूरला पोहोचावी अशी मागणी निवेदनात आहे. ग्रामीण भागातील यात्रेकरूंची सोय विचारात घेऊन गाडीला मोहोळ, माढा, जेऊर, दौंड, पुणे, कल्याण आणि ठाणे येथे थांबे द्यावेत अशी मागणीही विनंती करण्यात आली. विशेष गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या अगोदरच सोडावी. प्लॅटफॉर्ममध्ये अचानक बदल होणार नाही याची काळजीही घ्यावी. तसेच मार्गात अनावश्यक सिग्नल थांबे लागू नयेत अशी सूचना रेल्वे प्रवाशांना देण्यात यावी अशी अनुयायांनी आग्रही मागणी केली आहे. दरवर्षी विशेष गाड्यांमधील काही सुविधा कमी केल्या जात असल्याचा अनुभव आल्याने यंदा त्या कायम ठेवाव्यात अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते अशोक राजपूत, संजय पाटील, अध्यक्ष प्रवासी सेवा संघ, रशीद शेख, सचिव आधुनिक भारत रेल्वे असंघटित कर्मचारी संघटना, नीता सोनोने सहसचिव, दीपक बनसोडे, बहुजन फाउंडेशन, असलम शेख कार्याध्यक्ष, गौतम कांबळे, भीम संघर्ष दल प्रमुख, सूरज साबळे, मयूर भोज, रोहित अंबोटे, रमेश पवार, ऋषिकेश जोगळेकर आणि सतीश लोकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाची प्रत माहितीस्तव वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहमार्ग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरपीएफ आणि स्टेशन मास्तर सोलापूर यांना देण्यात आल्याचं संघटनांनी कळवलं. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर.